इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न झालं. अगदी थोड्या दिवसाचा संसार. पण अचानक काय घडलं असेल की थेट महाराजांनी हात जोडले. एका बापाने पुरीची माफी मागितली. लेकीचं लग्न झाल्यामुळे महाराज प्रचंड खुश होते. पण अचानक असं काय झालं, कुणाची नजर लागली की ज्यामुळे थेट एक बाप हतबल झाला. मनातलं दुःख समोर आलं आणि डायरेक्ट विषय संपला. इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न अगदी काही दिवसांपूर्वीच थाटामाटात पार पडलं होतं. सगळं सुरळीत सुरू होतं. थोड्या दिवसाचा संसार झाला होता की तेवढ्यात बातमी आली. थेट एका बापाने हात जोडून पोरीची माफी मागितली. अशा बापाचं काय चुकलं, कुणाची नजर लागली? खरं तर कोणताही बाप असू द्या, प्रत्येक बापाची इच्छा असते की आपल्या मुलीचं लग्न झाल्यावर तिला सासरच्यांनी चांगली वागणूक द्यावी, तिला खायला प्यायला द्यावं, तिला सन्मान द्यावा. सगळ्यांनाही ज्ञानेश्वरीच्या बाबतीत असंच वाटत होतं. खरं तर खूप चांगलं चालू होतं. लग्न झालं, लग्नाचे व्हिडिओ आले. एवढंच काय, सत्यनारायण महापूजेचा व्हिडिओही सोशल मीडियावर आला होता. जोडपं जेजुरीला गेलं तेव्हा ज्ञानेश्वरी अत्यंत आनंदात होती. त्यानंतर ज्ञानेश्वरीचा वाढदिवस आला. हा तर सासरच्या लोकांनी धूमधडाक्यात साजरा केला. की ते पाहून ज्ञानेश्वरीच्या चेहऱ्यावरचं सुख प्रचंड होतं. पण हे सगळं सुख दिसत होतं, पण त्याच्यामागे काहीतरी एक मोठं दुःख दडलं होतं, ज्याने सगळा आनंद दुःखात बदलला. जो महाराज पहिल्यांदाच मुलीच्या घरी म्हणजे तिच्या सासरी त्या ठिकाणी गेले होते, ते सासरी गेले तेव्हा त्यांचा आदर सत्कार मोठ्या प्रमाणात झाला. गावातील लोक जमा झाले होते. महाराजांचे भक्त त्याही गावातले जमा झाले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर सगळं बदललं. खरं तर जेव्हा कोणताही बापाला आपल्या मुलीच्या सुखाची आशा असते, पण अचानक काही घडल्यानंतर कोणताही बाप शांत बसू शकत नाही. सगळा महाराष्ट्र म्हणत होता, महाराजांची मुलगी खूप नशीबवान आहे, तिला खूप सुख मिळतंय. पण हा सुखाचा काळ होता की याच्यामागे काही वेगळंच सत्य होतं. हे कुणाला कळेनासं झालं होतं. पण अचानक एक अशी काय गोष्ट समोर आली की ज्याने 700 कोटींच्या श्रीमंतीचा फुगा एका मिनिटात फुटला. असं काय झालं की एका बापाने स्वतःच्या लेकीसमोर हात जोडून माफी मागितली? काय घडलं या इतक्या कमी दिवसांमध्येच? इतक्या कमी दिवसाचा संसार आणि अचानक काय झालं, जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. मे महिना म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा लग्नाचा मोसम म्हणून ओळखला जातो. आता रोज खूप लग्न होतात, पण काही लग्न अशी असतात की ती 2 दिवस 4 दिवस लक्षात राहतात. पण महाराष्ट्रामध्ये एक असं लग्न झालंय की ज्याला अगदी 15 दिवसाच्या वरती दिवस होऊन गेलेत, तरी देखील ते लोकांच्या चांगलं लक्षात राहिले. ते लग्न होतं प्रसिद्ध कीर्तनकार, समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचं लग्न. आता लग्न म्हटलं की थाटमाट, खर्च आणि याची चर्चा तर होणारच. पण खरं तर या लग्नाची चर्चा लग्न सुरू होण्याच्या 2 दिवस आधीपासूनच सुरू झाली होती. कारण की अक्षरशः 100 एकरामध्ये उभारलेला तो मंडप, शेकडो गाड्यांची गर्दी, लग्नाच्या दिवशी मोठे मोठे बिझनेसमन आणि स्वतः मुख्यमंत्री हजर होते. आता लग्नाचा हा थाट सगळ्यांनी पाहिलाय आणि त्याच्यामध्ये किती पैसा खर्च झाला आणि कसं झालं याचे सगळे आकडे देखील सोशल मीडियावर फिरतायत. पण मुद्दा आता तो राहिलेला नाहीये. मुद्दा आता वेगळाच झालाय. कारण की संसार सुरू झालाय. अगदी काही दिवसाचा संसार, आणि असं काय घडलं की ज्याने सगळीकडेच खळबळ उडाली. थेट एका बापाने आपल्या मुलीसमोर हात जोडून माफी मागितली. आता इंदुरीकर महाराज हे आपल्या भाषणातून संपूर्ण जगाला शहाणपण शिकवतात. ते सांगायचे लग्नाचा खर्च कमी करा आणि स्वतःच्या मुलीचा खर्च प्रचंड केला. याच्यावर लोकांनी टीका केली होती. आता महाराजांनी त्यांना कडक उत्तर दिलं. तिथे महाराज अजिबात घाबरले नाहीत. पण स्वतःच्या लेकीच्या बाबतीत जेव्हा अशा काही गोष्टी समोर आल्या तेव्हा महाराजांचा बांध फुटला. महाराजांच्या मनामध्ये ते सत्य होतं, ते सत्य बाहेर आल्यानंतर अक्षरशः महाराज त्या ठिकाणी हादरले. आता खरं तर पहिली सुरुवात इथून झाली होती की लोकांची चर्चा झाली की महाराजांचा जावई नेमकं कोण आहे. आता जावयाचे नाव तर सगळीकडे पसरले होते. त्याचं नाव होतं साहिल चिलप. आता साहिल चिलप हा चिलप घराण्यामधील एक मुलगा होता आणि त्याच्या आईवडिलांचा आणि त्याचा खूप मोठा बिझनेस होता. त्यांची प्रॉपर्टी ही 700 कोटीच्या घरात जाते असाही अंदाज लोकांनी लावला होता. हे सगळं पाहूनच महाराजांनी आपल्या पोरीचा हात त्यांच्या हातात दिला असं लोक उघडपणे बोलू लागले होते. आता मुलगी प्रचंड सुखात राहील, सोन्याच्या ताटात जेवेल असं लोक त्या ठिकाणी म्हणू लागले होते. महाराजांनाही मनात तसंच वाटत होतं. अशी ही चर्चा सगळीकडे सुरू झाली होती.
पण प्रेक्षकांना लग्नानंतर अवघ्या 10 दिवसातच असं काही पाहायला मिळालं की 700 कोटींची संपत्ती एकदम शून्य ठरली. ज्ञानेश्वरी सासरी गेल्यानंतर तिचे हसतानाचे व्हिडिओ समोर येत होते, पण त्या हास्यामागे खरंच काहीतरी लपलं होतं का? लोकांना वाटलं की महाराज लई खुश आहेत, पण अचानक असं काय झालं की महाराजांनी थेट हात जोडले? ज्ञानेश्वरीने सासरी पाऊल टाकताच तिला कोणत्या मोठ्या सत्याचा सामना करावा लागला? काय आहे त्या चिलप कुटुंबाचा तो जुना इतिहास जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल? अगदी थोड्या दिवसांमधील संसार आणि महाराजांचे डोळे ओले झाले. यामागे नक्कीच काहीतरी काळं बेरं असावं अशी शंका आता लोकांच्या मनात वाढू लागली आहे. आता आपण वळूया त्या गुपिताकडे, ज्याची कोणालाच साधी कल्पना सुद्धा नव्हती. साहिल चिलप यांचे वडील सुनील चिलप यांचा इतिहास जेव्हा लोकांनी उकरून काढला तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं. आज ज्यांच्याकडे कोट्यवधींची माया आहे ते चिलप कुटुंब मूळचं पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटवेडे गावचे राहणारे, शिवनेरीच्या पायथ्याशी राहणारे हे अगदी साधे शेतकरी. 2003 साली सुनील चिलप फक्त काही रुपये खिशात घेऊन मुंबईसारख्या शहरात आले होते. सुरुवातीला त्यांनी ट्रक ड्रायव्हरसोबत क्लीनर म्हणून काम केलं. अनेक दिवस उपाशी पोटी काढले. पण प्रश्न असा पडतो की इतक्या कमी काळात हे कुटुंब 700 कोटींपर्यंत कसं पोहोचलं? काय होतं या प्रगतीचं मोठं कोढं? लोक म्हणत होते की या अफाट संपत्तीमुळेच महाराज भारावून गेले. पण लग्नानंतर जेव्हा महाराज सासरी पोहोचले तेव्हा त्यांना तिथे जे दिसलं त्याने त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. 700 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, पण तरीही महाराजांनी हात का जोडले? का ज्ञानेश्वरीच्या डोळ्यात पाणी आलं? लोकांना वाटलं जावई खूप गब्बर आहे, पण महाराजांना जावयाचं असं कोणतं नवं सत्य कळलं की ज्यामुळे पैशाची किमान किंमत मातीमोल झाली? प्रत्येक शब्दांनंतर एकच प्रश्न उभा राहतोय, असा काय धक्का बसला महाराजांना? इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि त्या एका व्हिडिओने हजारो लोकांची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली. चिलप कुटुंबाच्या भव्य बंगल्यासमोरून जात असताना एका महिलेच्या नजरेस काहीतरी पडलं. त्या आलिशान बंगल्याबाहेर एक प्रचंड मोठा लाऊडस्पीकर लावलेला होता. लोकांनी लगेच चर्चा सुरू केली. रोज पार्ट्या चालत असतील, रात्रीभर गोंधळ, डान्स, मौज मजा होत असेल. पण जशी ती महिला त्या स्पीकरजवळ पोहोचली तसे तिचे पाय जागेवरच थबकले, कारण त्या स्पीकरमधून घुमत होता विठ्ठल नामाचा गोड हरिपाठ, अखंड 24 तास. त्या 700 कोटींच्या बंगल्यात पैसा नव्हे तर भक्तीचा आवाज घुमत होता. आणि हेच सत्य महाराजांना आधीपासून माहीत होतं, जे अजूनही जगापासून लपलेलं होतं. महाराजांची आणि या घराण्याची ओळख आजची नव्हती. 2015 पासूनचं त्यांचं नातं होतं. वारकरी वारीला निघाले की हे करोडपती लोक स्वतः साध्या सेवकांसारखे वारकऱ्यांच्या पायाशी उभे राहत. एवढी अफाट श्रीमंती असूनही त्यांच्या वागण्यात अहंकाराचा कणही नव्हता. महाराजांना तेव्हाच जाणवलं होतं, ही माणसं पैशाने मोठी नाहीत तर संस्कारांनी श्रीमंत आहेत. पण मग लग्नानंतर महाराज अचानक का रडले? त्यांनी स्वतःच्या लेकीसमोर हात जोडून माफी का मागितली? ज्ञानेश्वरीला सासरी असं काय मिळालं की तिच्या डोळ्यातून अश्रूंचा बांधच फुटला? जगाला तो फक्त श्रीमंत जावाई दिसत होता, पण महाराजांच्या नजरेत तो नेमका कोण होता? आणि लग्नानंतर अवघ्या 10 दिवसांत असं काय घडलं की महाराजांच्या मनात वर्षानुवर्षे दडलेलं दुःख बाहेर आलं? सत्याचा तो क्षण तेव्हा समोर आला जेव्हा महाराज पहिल्यांदाच लेकीच्या सासरी गेले. लोकांना वाटत होतं ज्ञानेश्वरी आता सोन्याच्या ताटात जीवत असेल, नोकर चाकर तिच्या पुढं मागं फिरत असतील. पण तिथलं दृश्य पाहून महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्या घरात श्रीमंतीपेक्षा भक्ती मोठी होती. बाहेर मर्सिडीज, ऑडी आणि कोट्यवधींची संपत्ती उभी होती. पण घराच्या आत मात्र विठ्ठल नामाचा शांत, सात्विक सुगंध दरवळत होता. स्वतःची मुलगी त्या वातावरणात हरवलेली पाहून महाराज गहिवरले. ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर एका बापाच्या समाधानाचे होते. गहिवरलेल्या आवाजात महाराजांनी कबूल केलं की समाजासाठी धावताना लेकीचं बालपण कधी हातातून निसटलं हे त्यांनाच कळलं नाही. त्या अपराधीपणानं त्यांचं मन वर्षानुवर्ष जळत होतं. पण आज स्वतःची मुलगी अशा भक्तिमय, प्रेमळ घरात सुखात असल्याचं पाहून त्यांच्या मनावरील सगळा भार हलका झाला. ज्ञानेश्वरीच्या डोळ्यातही वडिलांबद्दल अपार आदर होता, कारण त्यांनी तिच्यासाठी फक्त श्रीमंती नाही तर माणुसकी जपणारं घर निवडलं होतं. महाराजांना पैशांची श्रीमंती नको होती, त्यांना संस्कारांची श्रीमंती हवी होती.
साहिल चिलपसारखा उच्च शिक्षित इंजिनियर मुलगा एकीकडे शेतात राबतो आणि दुसरीकडे घरात विठ्ठल भक्ती जपतो हे पाहून टीका करणाऱ्यांची बोलती कायमची बंद झाली. महाराजांनी लेकीचा हात पैशांच्या हवाली केला नाही, तर प्रेम, संस्कार आणि वारकरी परंपरा जपणाऱ्या कुटुंबात दिला. कारण पैसा आज आहे, उद्या नाही, पण सासरची माया आणि बापानं दिलेले संस्कार आयुष्यभर साथ देतात. हाच त्या अश्रूमागचा खरा अर्थ होता. संपूर्ण प्रकरणाचा खरा आणि भावूक प्रवास तुम्ही आत्ताच ऐकलात. कोणत्याही बापाजाती मुलीला सुखाच्या घरात देणं हेच सर्वात मोठं भाग्य असतं आणि इंदुरीकर महाराजांनी देखील तेच केलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि इंदुरीकर महाराजांच्या या भावूक निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता पाहूया की आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि विशेषतः सोशल मीडियाचा वापर करताना या गोष्टींमधून आपण काय बोध घेतला पाहिजे आणि या संपूर्ण परिस्थितीकडे कशाप्रकारे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या केवळ बाह्य श्रीमंतीवर किंवा सोशल मीडियावरील फोटोंवर जाऊन लगेच तर्कवितर्क लावणे थांबवले पाहिजे. लग्नाचा मोठा थाटमाट किंवा संपत्तीचे आकडे पाहून लोकांमध्ये अनेक उलटसुलट चर्चा सुरू होतात, पण त्यामागील कौटुंबिक आणि संस्कार आणि खरी पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे असते. कारण पैशांपेक्षा माणसाचे वागणे आणि त्यांची संस्कृती जास्त मोलाची ठरते. दुसरी पायरी म्हणजे जेव्हा आपण समाज माध्यमांवर अशा प्रकारच्या बातम्या किंवा व्हिडिओ पाहतो तेव्हा केवळ हेडलाईन वाचून किंवा अर्धवट माहितीच्या आधारे आपली मते बनवू नयेत. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि त्याचे सत्य स्वरूप समजून घेतल्याशिवाय त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे किंवा नकारात्मक टिप्पणी करणे पूर्णपणे टाळले पाहिजे. कारण अनेकदा सत्य हे आपण विचार करतो त्यापेक्षा अत्यंत वेगळे आणि सकारात्मक असू शकते. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मौल्यवान कौटुंबिक मूल्यांचे जतन करणे. आजच्या आधुनिक काळात किती पैसा किंवा मोठी प्रतिष्ठा मिळाली तरी आपल्या संस्कृतीची आणि भक्तीची मूळ पाळेमुळे घट्ट असणे किंवा आवश्यक आहे ही या घटनेतून स्पष्ट होते. आपल्या घरात मुलांवर चांगले संस्कार करणे आणि त्यांना जमिनीवर राहायला शिकवणे हीच प्रत्येक पालकाची खरी संपत्ती असते, जी संकट काळात आणि संपूर्ण आयुष्यात सोबत राहते. शेवटची पायरी म्हणजे आपल्या पालकांबद्दल आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल मनात नेहमी आदर आणि विश्वास ठेवला पाहिजे. एक बाप आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि सुखासाठी आयुष्यभर कष्ट करत असतो आणि त्यांचा कोणताही निर्णय हा मुलांच्या कल्याणाचाच विचार करून घेतलेला असतो. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत नक्की शेअर करा आणि तुमचे मत कमेंट करायला सांगायला विसरू नका. धन्यवाद.